एक भाऊ आणि त्याची लहान बहीण जी फक्त 5 वर्षाची होती, ती खेळत होती आणि तो मुलगा त्याचा अभ्यास करत होता। तेव्हा सीन असा झाला की ती मुलगी खेळत होती, पण खेळता खेळता प्रत्येक 5 मिनिटाने रडत होती। पहिल्यांदा रडली, दुसऱ्यांदा रडली, असे 4 ते 5 वेळा झालं। 5 वेळा झाल्यावर सीन काय झाला, त्या मुलाने त्या गोष्टी इग्नोर नाही केल्या। तर 5व्या वेळानंतर त्याने आहे ना आपल्या बहिणीकडे बघितलं। तर सीन काय होत होता, बहिणीला असं केस खेचल्यासारखं त्याला दिसत होतं आणि ती जोर जोरात रडायला लागली की केस सोडायचा। त्याच दिवशी एका रूम मध्ये झोपायचा प्लॅन झाला। तेव्हा काय झालं, घरामध्ये भांडी पडलेला त्यांना आवाज यायला लागला। तर त्यांच्या वडिलांना पण डाऊट यायला लागला की ही गोष्ट आपण इग्नोर करण्यासारखी नाही। वडाच्या झाडावर तो खूप मोठं झाड होतं आणि ते घरातून झोपल्यावर सुद्धा दिसू शकत होतं विंडो मधून। तर त्यांनी काय बघितलं, त्यांनी बघितलं की मोठा भाऊ आणि आई खाली ओरडत गेलेत, रडत गेलेत। नमस्कार मित्रांनो, आपला युनिक कट्टामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आत्तापर्यंत आपण दिलेले लाईक्स कमेंट्स भरभरून भेटलेत, खूप छान वाटलं। तसंच या स्टोरीला पण तुम्ही सपोर्ट करा। तर कुठलीही जागा विकत घेताना जर ती स्वस्तात मिळत असेल तर त्याला इन्व्हेस्टिगेट नक्की करा। तर ही स्टोरी आहे 2004 मधली, सिकंदराबाद मधली। एक फॅमिली आहे, त्यामध्ये 5 मुलं आणि आई वडील आहेत। मिडल क्लास फॅमिली आहे। त्या फॅमिलीमध्ये एकदा त्यांचा एक छोटा बिझनेस आहे। त्या बिझनेसमध्ये खूप चांगलं प्रॉफिट होतं आणि त्या प्रॉफिटमध्ये त्यांनी कमी पैशामध्ये घर भेटतं म्हणून खूप मोठं घर घेतलं। तसं मिडल क्लास फॅमिलीची एक अपेक्षा असते की आपण एक घर घ्यावं, तसं त्यांनी ते एक घर विकत घेतलं। विकत घेतल्यावर त्यांच्याबरोबर काय झालं, विकत घेतल्यानंतर त्यांनी जसं आपण एखादं नवीन घर घेतल्यावर आपण त्याची पूजा घालतो, तशी त्यांनी एक पूजा ठेवलेली। पूजा करायच्या वेळी सर्वात पहिला एक इन्सिडेंट घडला। सीन असा झालेला की घरामध्ये पूजा केल्यावर घरामध्ये होम हवन आपण करतो तेव्हा त्याचा धूर होतो आणि नेगेटिव्हिटी घरामधली जाते असं आपण बोलतो। पण त्या दिवशी काय झालेलं की तो जो धूर होता, जो घरामध्ये राहायला पाहिजे होता, तो घरामध्ये न येता डिरेक्टली घराच्या बाहेर गेला। तर ही गोष्ट त्या पुजारीने नोटीस केलेली, पण तो सगळ्यांसमोर काही बोलू शकला नाही। पण पूजा झाल्यावर त्याने घर मालक जो होता, ज्याने विकत घेतलेली, त्या फॅमिली मेंबरला सांगितलं की तुमच्या घरात लहान मुलं आहेत, तर तुम्ही हे घर लवकरात लवकर सोडावं, कारण की कदाचित इकडे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। तर त्यांनी त्याला इग्नोर केलं आणि बरोबर 6 दिवस झाले असतील। तर हा सेकंड इन्सिडेंट होता। त्याच्यामध्ये झालं काय, एक भाऊ आणि त्याची लहान बहीण जी फक्त 5 वर्षाची होती, ती खेळत होती आणि तो मुलगा त्याचा अभ्यास करत होता। तेव्हा सीन असा झाला की ती मुलगी खेळत होती, पण खेळता खेळता प्रत्येक 5 मिनिटाने रडत होती। पहिल्यांदा रडली, दुसऱ्यांदा रडली, असे 4 ते 5 वेळा झालं। 5 वेळा झाल्यावर सीन काय झाला, त्या मुलाने त्या गोष्टी इग्नोर नाही केल्या। तर 5व्या वेळानंतर त्याने आहे ना आपल्या बहिणीकडे बघितलं। तर सीन काय होत होता, बहिणीला असं केस खेचल्यासारखं त्याला दिसत होतं आणि ती जोर जोरात रडायला लागली की केस सोडायचा। असं 2-3 वेळा त्यांनी बघितलं, पण त्याला विश्वासच बसत नव्हता जे घडते ते खरंच खरं आहे का आपल्याला सहज असं काहीतरी फील होते असं वाटतंय। पण नंतर असं झालं की एक्स्ट्रीम लेवलला ते खेचलं गेलं आणि लिटरली त्याने त्याच्या डोळ्याने ते केस अख्खे तिचे असे हवेत दिसत होते आणि खेचताना त्याला दिसलं। तर त्याने काय केलं, त्याला सगळ्या गोष्टी समजण्याच्या पलीकडे होत्या। इमिडिएटली तो तिथून उठला, बहिणीला घेऊन ड्रॉइंग रूम मधून बाहेर गेला।
त्या दिवशी त्यांनी घरातल्यांना कोणालाच काही सांगितलं नाही, कारण की ते त्यासाठी बिलीव्ह करण्यासारख्याच गोष्टी नव्हत्या. तर त्यांनी त्या गोष्टी सिक्रेटच ठेवल्या. सेकंड डेला काय झालं, ही लोक सगळे बाहेरच्या रूममध्ये अख्खी फॅमिली बसलेली, भाऊ बसलेला, बहीण बसलेली. आणि सडनली काय झालं, आता हा थर्ड इन्सिडेंट आहे. सडनली काय झालं, बाथरूमच्या दिशेने खूप मोठा किंचाळलेला आवाज आला. किंचाळल्यानंतर भाऊ बहीण हे सगळे पळत पळत डोर जवळ गेले आणि नॉक करायला लागले. काय झालं काय झालं कंटिन्यू विचार होते, काही आवाज नाही आला. तर 10 मिनिटानंतर त्या मुलाची मोठी बहीण पण होती, ती त्या डोर मधून बाहेर आली आणि आईच्या गळ्यात पडून जोरजोरात रडायला लागली. डोळे पूर्ण भरलेले होते, बाहेर येऊन जोरजोरात रडायला लागली. त्यानंतर तिला खूप उशीर सगळ्यांनी विचारलं, नक्की काय झालं, तू का रडतेस? तर ती आधी कंट्रोलमध्ये नव्हती, एवढी ती रडत होती. नंतर तिने आईला सांगितलं की आई, मी आतमध्ये गेली होती आणि फ्रेश व्हायच्या वेळी सडनली मला खूप हीट फील होत होती त्या रूममध्ये, बाथरूममध्ये, आणि मी इग्नोर केल्या त्या गोष्टी. आणि सतत मला असं वाटत होतं की कोणतरी माझ्याकडे लक्ष देते. माहीत नाही असं का वाटत होतं. हीट फील झाली आणि त्यानंतर मी जसं तोंडावर पाणी मारलं आणि तोंड धुताना आपण आरशात बघतो, जसं तिने सडनली आरशाकडे बघितलं. आरशाकडे बघितलं, तिला राक्षसासारखा मोठा चेहरा दिसला. ते तिला विश्वासच बसेना की तिच्याबरोबर असं काही घडलंय. जसं त्या भावाला वाटलं एक्झॅक्टली तसं बहिणीला पण वाटलं की यार हे कसं शक्य आहे. आणि काय झालं, त्याच वेळेत त्यांनी एक विचित्र स्माईल दिली आणि तो तिच्या बॉडीतून क्रॉस करून गेला तिला, आणि दरवाजात न उघडता तो दरवाजातून क्रॉस होऊन गेला. हे तर विश्वास बसण्यासारखंच नव्हतं. मग झालं काय, हिला समजवत होते, त्या मुलीची आई समजवत होती, मोठा भाऊ होता तो समजवत होता. तेव्हा छोट्या भावाने सांगितलं, आई रात्रीच्या वेळी, काल रात्रीच्या वेळी त्यांची जी लहान मुलगी आहे त्याची बहिणीबरोबर पण अशा अशा गोष्टी घडल्या त्यांनी सांगितलं. तर आई पण घाबरली. मग या लोकांनी काय केलं, वडील संध्याकाळी घरी आल्यावर वडिलांना सगळ्या स्टोरी सांगितल्या. तर वडिलांनी मुलांना वाईट नको वाटायला आणि त्यांना इग्नोर केल्यासारखं नको वाटायला म्हणून वडिलांनी काय केलं, त्यांनी सांगितलं आपण परत पंडितला बोलूया आणि त्यांना विचारूया, तर ते आपल्याला सांगतील, पण कमीत कमी 2 दिवस तरी नक्कीच लागतील या गोष्टीला. तर हे सगळेच हो म्हणाले. त्याच दिवशी एका रूम मध्ये झोपायचा प्लॅन झाला. तेव्हा काय झालं, घरामध्ये भांडी पडलेला त्यांना आवाज यायला लागला. तर त्यांच्या वडिलांना पण डाऊट यायला लागला की ही गोष्ट आपण इग्नोर करण्यासारखी नाहीये, नक्कीच काहीतरी होतं इकडे. तर त्या लोकांनी येऊन बघितलं तर काही दिसत नव्हतं. पण त्याच वेळी काय झालं, एक मुलगा 5 वर्षाचा आणि त्याची आई ऑपोजिट डिरेक्शननी डोरनी पास झाले. म्हणजे सीन असा झाला, ज्या साईडला डोर नव्हता त्या दरवाजातून येऊन दुसऱ्या वॉल मधून आरपार जाताना दिसले. म्हणजे त्यांना एवढं पण सुचलं नाही की त्यांना आपण म्हणावं, अरे कोण आहे तुम्ही, का आला इकडे, तेवढं म्हणायला पण चान्स नव्हता. जस्ट आले आणि क्रॉस होऊन निघून गेले. तर या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या आता बाकीच्या फॅमिली मेंबर्सला होता, त्यांच्या वडिलांना नव्हता. ते स्वतः कन्फ्युज होते, हे बघतोय ते खरं आहे की नाही. आणि त्याच दिवशी रात्री 3 वाजता खूप मोठा प्रकार घडला. झालं असं की ही लोक सगळे एकत्र झोपलेले आणि 3 वाजता अचानक खूप जोरजोरात रडलेला आवाज यायला लागला. आणि त्यांच्या जिकडे ती लोक झोपलेले ते खूप मोठं घर होतं, हाईटला पण होतं. तर त्यांच्या हाईटच्या घराला एक मोठं झाड होतं, वडाच्या झाडासारखं खूप मोठं झाड होतं. आणि ते घरातून झोपल्यावर सुद्धा दिसू शकत होतं विंडो मधून. तर त्यांनी काय बघितलं, त्यांनी बघितलं की मोठा भाऊ आणि आई खाली ओरडत गेलेत, रडत गेलेत. तो मुलगा त्याच्या वडिलांना घेऊन
खाली पळाला. नंतर झालं असं की तो मुलगा आणि त्याची आई स्वतःला फाशी लावून घेत होते. त्या मुलाला काहीच सुचत नव्हतं, जोर जोरात रडायला लागला. आणि जी सर्वात लहान बहीण होती ती तर चक्कर येऊन बेशुद्ध झाली. वडील आले, त्यांनी सुद्धा तो प्रकार बघितला. खूप आरडाओरडा झाला घरामध्ये. घरातून बघत होते की त्या झाडाला लटकतायत आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला तो जो लहान मुलगा जो घरातून या भिंतीतून त्या भिंतीत क्रॉस झाला आणि त्याची आई तिकडे बसून बघत होते. कसे वसे त्यांना खाली उतरवलं आणि घरात घेऊन गेले परत. मग त्या दिवशी त्या वडिलांना विश्वास पटला की पहिल्या दिवशी आपल्याला त्या भटजींनी सांगितलेलं, पुजाऱ्याने सांगितलेलं की या घरात राहू नका, त्यांना काहीतरी गोष्टी दिसत आहेत, तर त्या इग्नोर करण्यासारख्या नव्हत्या. त्याच्यानंतर त्यांनी ते घर सोडून दिलं. पण मलाही तुम्हाला हे सांगायचं आहे, कुठलंही घर जर तुम्हाला स्वस्तात भेटत असेल तर जास्ती एक्साइटमेंटमध्ये जाऊन ते घर आपण घेण्यापेक्षा त्याचं जरा इन्व्हेस्टिगेट जर त्यांनी केलं असतं तर ही अवस्था कदाचित त्यांची झाली नसती. त्यामुळे त्या लोकांनी ते घर त्यानंतर सोडून दिलं आणि आजची स्टोरी इकडेच संपली. जर ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं या स्टोरीबद्दल. धन्यवाद.